गोपाळ कृष्ण भगवान की जय. जो विवस्वान मनू म्हणून आहे ना, त्याची ही कथा आहे. तो कोण होता पूर्वी? विवस्वान मनू म्हणून, जो सूर्यनारायणाचा पुत्र. रघुवंशामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तर हा सत्यव्रत नावाचा राजा होता. नारायण भक्त, विष्णू भक्त होता. तो नेहमी कसा करायचा? स्नानाला गेल्यानंतर तर्पण करणं. खरं तर आपण पण या कलियुगामध्ये जेव्हा पण तुम्ही स्नान करताना तर्पण कराच, पण जेव्हा तुम्ही एखाद्या जलाशयात जाल तेव्हा तुम्ही 3 प्रकार आहेत तर्पणाचे. एक देवाला, एक ऋषींना आणि एक पितरांना. अशा प्रकारे तो करायचा असतो. हा असतो देवाला, हा असतो ऋषीमुनींना आणि हा असतो अंगठ्यातून आपल्या पितरांना. आता तो एकदा जलाशयात स्नानाला गेल्यानंतर तर्पण करत असताना त्या ओंजळीमध्ये, त्या ओंजळीच्या पाण्यामध्ये छोटासा मासा आला. माहिती आहे ना, छोटे छोटे मासे असतात, तसाच छोटासा मासा त्याच्या हातात आला. आता हातात आला, आपण पटकन सोडून देतो. तसं त्याने पण काय केलं की तो मासा असा सोडायला निघाला, पण सोडता सोडता तो मासा बोलायला लागला. राजा राजा, मला सोडू नकोस, ते मोठे मासे आहेत ना, ते मला खातील. तू राजा आहेस ना, तर तू माझं संरक्षण कर. माझ्या जीवाला धोका आहे, माझं रक्षण कर. ठीक आहे म्हणे. कमंडलू होता सोबत नेलेला, त्या कमंडलूत त्या मास्याला टाकलं आणि तो राजवाड्यात घेऊन आला राजदरबारामध्ये. आता त्या कमंडलूतला जो मासा आहे तो रात्रभरात एवढा मोठा झाला की तो कमंडलू त्याला पुरेना. मग आता राजाने बघितलं, अरे ह्याच्यातून तो बाहेर येतो. मग त्याने रांजणात टाकलं. रांजण म्हणजे माहिती आहे ना, आजकालच्या मुलांना, आजकालच्या मुलींना पण कदाचित माहीत नसेल. पूर्वीच्या काळी जमिनीत असा मोठा माठ खोदला जायचा आणि त्याचं तोंड वरती असायचं आणि अतिशय थंडगार, फ्रीजपेक्षा सुंदर असं थंड पाणी त्याच्यातून मिळायचं. तो रांजण, असा मोठा रांजण असतो.